नमस्कार. आज आपण द मिलिनियर फास्ट लेन या पुस्तकातून आर्थिक स्वातंत्र्याचा एक असा क्रांतिकारी विचार समजून घेणार आहोत जो कदाचित पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. चला, एका साधा पण थेट प्रश्नापासून सुरुवात करूया. आपल्याला आयुष्यभर काय शिकवलं जातं? चांगली नोकरी करा, पैसे वाचवा आणि म्हातारपणी निवृत्त व्हा. पण ज्याला आपण आपलं सुरक्षित भविष्य म्हणतो, तो एक पद्धतशीरपणे रचलेला सापळा तर नाही ना. या पुस्तकात या परिस्थितीला एक नाव दिलं आहे, मध्यमवर्गीय सापळा. हे एक असं चक्र आहे जिथे आपण एका मर्यादित पगारासाठी आपली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपला वेळ विकत असतो. याची मूळ समस्या काय आहे माहिती आहे? नोकरीमध्ये आपलं उत्पन्न थेट आपण किती तास काम करतो याच्याशी जोडलेलं असतं आणि दिवसाचे तास तर मर्यादित आहेत, त्यामुळे आपल्या कमाईवर पण एक मर्यादा येते. आपण कधी हिशोब केलाय का? समजा 50,000 रुपये महिना पगार असेल, तर आपण आपल्या आयुष्याचे जवळपास 160 तास विकतो. म्हणजे आपल्या एका तासाची किंमत किती झाली? फक्त 312 रुपये. खरंच आपल्या वेळेचं मोल इतकंच आहे का? हे वाक्य बघा किती खरं आहे. नोकरी म्हणजे एक सजवलेला तुरुंग. जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत पैशांचा प्रवाह सुरू राहतो, पण ज्या दिवशी काम थांबलं त्या दिवशी सगळं काही थांबतं. आपलं पूर्ण आयुष्य फक्त एका अपॉइंटमेंट लेटरवर अवलंबून असतं. मग यात सुरक्षा ती कसली? हे पुस्तक आपल्याला संपत्तीकडे जाण्याचे 3 वेगवेगळे रस्ते दाखवतं. एक जातो गरिबीकडे, दुसरा सामान्य जीवनाकडे आणि तिसरा थेट श्रीमंतीकडे. आता प्रश्न हा आहे की आपण यातल्या कोणत्या रस्त्यावर चाललो आहोत? हे बघा, ही स्लाइड आपल्याला त्या तिन्ही मार्गांमधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. फुटपाथ, संथ मार्ग आणि वेगवान मार्ग. यावरून कोणीही आपला सध्याचा मार्ग अगदी सहज ओळखू शकतो. यातला जो संथ मार्ग आहे ना, म्हणजे नोकरी आणि बचतवाला, त्याच्या अंतिम ध्येयाला लेखक गमतीने व्हीलचेअरवरची श्रीमंती असं म्हणतात. म्हणजे काय की जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तेव्हा ते खर्च करण्यासाठी ना तुमच्यात तारुण्य असेल ना ऊर्जा. चला आता आपण त्या तिसऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या मार्गाबद्दल बोलूया, वेगवान मार्ग. हा काही नशिबाचा खेळ नाहीये, तर संपत्ती निर्माण करण्याची एक ठोस प्रणाली आहे. वेगवान मार्गाचं मूळ तत्व काय आहे? तर एक अशी सिस्टम तयार करणं जी आपल्यासाठी 24 तास काम करेल, अगदी आपण झोपेत असताना सुद्धा पैसे कमवून देईल. हे वाक्य हेच या सगळ्याचं सार आहे. आपल्या उत्पन्नाचा आणि वेळेचा संबंध तोडून टाका. एकदा हे जमलं की तुमची संपत्ती दिवसाच्या 24 तासांच्या मर्यादेत अडकून राहणार नाही. पण यासाठी ना एक मोठा मानसिक बदल करावा लागतो. आपल्याला ग्राहक बनून विचार करण्याऐवजी एक निर्माता म्हणून विचार करावा लागतो. मी काय घेऊ याऐवजी मी काय देऊ शकतो किंवा मी कोणती समस्या सोडू शकतो यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. पण थांबा, प्रत्येक व्यवसाय काही वेगवान मार्गाचा नसतो. तो व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्याला सेंट्स नावाच्या 5 नियमांचं पालन करावंच लागतं. हे आहेत ते 5 नियम: कंट्रोल, एंट्री, नीड, टाइम आणि स्केल. या 5 नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण यातला एकही नियम मोडला तर आपण परत त्या संथ मार्गावर येतो. पण जर यावर प्रभुत्व मिळवलं तर संधींची दारं उघडतात. एक गोष्ट लक्षात घ्या, या वेगवान मार्गावर चालणं हे फक्त पैशांचं आव्हान नाहीये. ही एक मानसिक लढाई आहे, समाजाच्या दबावाविरुद्ध आणि आपल्या स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या विरोधात. या मार्गावर तुम्हाला विरोध होणारच, आणि तो सुद्धा जवळच्या लोकांकडूनच जास्त होईल, कारण त्यांना त्या संथ मार्गाच्या सुरक्षेची सवय लागलेली असते. लोक म्हणतील, हे काय वेडेपणा करतोयस, पण तुम्हाला तुमच्या ध्येयावर ठाम राहावं लागेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण काम नक्की कशासाठी करतोय? पुढच्या पगारातल्या छोट्या वाढीसाठी की आपल्या आयुष्याच्या संपूर्ण मालकीसाठी? शेवटी निवड प्रत्येकाला स्वतःच करायची आहे. विचार करा, आजपासून 5 वर्षांनी आपण स्वतःला कुठे पाहतो? त्याच ऑफिसच्या केबिनमध्ये की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आपलं साम्राज्य सांभाळताना? कारण संपत्ती ही योगायोगाने मिळत नाही, ती एका विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचं फळ असते.